वसई विरार शहरातील पर्यावरण समतोल राखण्यासाठी वसई पश्चिमेकडील भाभोला नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले। पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात तब्बल 22,000 झाडांची लागवड करण्यात आली। या उपक्रमात आंबा, करंज, सुरुची, कंदम, वड, पिंपळ यासारख्या स्थानिक आणि पर्यावरणपूरक झाडांचा समावेश होता। वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमात वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांनी सहभाग घेतला होता। शहराच्या वाढत्या शहरीकरणामुळे नष्ट होत चाललेल्या निसर्ग संपत्तीचे रक्षण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। स्थानिक पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नागरिकांनीही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला। गेले जवळजवळ वर्षभर झाले आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करतोय। या वृक्षारोपणामध्ये एकच उद्दिष्ट आहे की आपल्या भागातली वनराई वाढावी, हरित रक्षण व्हावं, पर्यावरणाचं रक्षण व्हावं, यासाठी आम्ही ही योजना सुरू केलेली आहे। आतापर्यंत जवळ 22-23,000 रोपं लावून झालेली आहेत। त्यातली काही साधारण 30% गेल्या वर्षी लावलेली नष्ट झालेली, पण जी नष्ट झालेली तिकडे आम्ही परत वृक्षारोपण करणार आहोत। आणि यंदा असं ठरवलं की दर आठवड्याला कुठे ना कुठेतरी वृक्षारोपण करत राहायचं। आज इथे आहे, उद्या नालासोपाऱ्याला, गेल्या 8 दिवसापूर्वी पण नालासोपाऱ्याला 2 ठिकाणी झालेलं होतं। विरारला उद्या म्हाडाचा रोड आहे तिकडेही आहे। टप्प्याटप्प्याने आमच्याकडे आमच्या नर्सरीमध्ये, मी नर्सरी बनवल्या त्या नर्सरीमध्ये जवळजवळ 25,000 रोपं अजून आहेत आणि पुढे साधारण एक 7-8 वर्ष सातत्याने ही रोपं लावत राहायची। जिथे जिथे जागा आहे, जी सोसायटी डिमांड करेल त्या सोसायटीला आम्ही फ्री ऑफ चार्ज ही रोपं उपलब्ध करून देतो। त्यांनी फक्त ती लावावी आणि रुजवावी एवढीच आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो। ह्यामागे एकच कारण आहे की मगाशी म्हणाल त्याप्रमाणे पर्यावरण रक्षण आहे किंवा एन्व्हायरमेंट चांगलं राहावं, हे जोडीलाच आपण सगळं या गावामध्ये, या शहरामध्ये एक आहोत, एकत्र आहोत, ही भावना निर्माण व्हावी। सगळ्यांना एकत्र करून हे वृक्षारोपण करावं ही त्याच्यामधली मोठी भावना आहे। सर, आतापर्यंत किती वृक्षारोपण झालेलं आहे आणि असा टार्गेट वगैरे काय ठेवलेलं आहे? टार्गेट वगैरे असं ठेवलेलं नाहीये, पण साधारण 20-22,000च्या वर रोपं लावून झालेली आहेत। पुढील 7-8 वर्षामध्ये सहज ही रोपं जी आहेत 1 लाखाच्या आसपास पोहोचतील असं आम्ही टार्गेट केलेलं आहे।